राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज, लढा बहुजनांच्या हक्कासाठी। आपको मैं बोलना मैं मराठी में बोलते। नमस्कार, मी तुम्हाला सांगू इच्छिते की गेले आम्ही 20 वर्ष इथे आम्ही समाजसेवा, माझी रमाई महिला कामगार सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून आपण हर एक महिला सक्षमीकरणावर काम करतोय। तर हे जे दुकान आहे, जी फेडरेशन आहे, तर ह्या दुकानाचं संरक्षण म्हणून त्यांनी जाळी लावलेली। लाकी यांनी त्या जागेवर कब्जा केलेला नाही, कारण इथे आल्या नशे करणारे मर्डर करतायत, मुलींना छेडखानी करून ज्यांनी ती सोडलेली होती जागा तिकडे म्हणजे क्राईम करायचे। आता हे लोक दुकान बंद केल्यानंतर टाळे तोडणं आणि दुकानातलं सामान चोरी करणं किंवा मुली तिकडे येऊन बसवणं म्हणजे नशा करत बसत होते, म्हणून त्यांनी त्या जागेला ग्रिल लावून ती आतमध्ये कव्हर केली। ते अनलिगल नाहीयेत, कारण ते लिगल आहेत, कमर्शियल आहेत, ते टॅक्स भरतायत, ते सोसायटीचं बिल भरतायत, पाणी म्हणजे ते लिगल आहे त्यांचं, अनलिगल काही करत नाहीत। पण आता वारंवार त्यांना नोटीस येते MMRDची की आम्ही येऊन तोडणार, आम्ही येऊन तोडणार, तर त्यांचा ते भरम घाबरून दुकानं बंद ठेवतात। आज तुम्ही बघू शकता की पुन्हा लल्लूबाई मध्ये एकही दुकान उघडं नाहीये। तर मला हेच म्हणायचंय की जे काही असं लिगल लोकांना तुम्ही त्रास देण्यापेक्षा जे काही ते तुम्ही पहिले कायदेशीर बघा, जर जे खरंच अनलिगल आहे तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, लिगल लोकांना त्रास देऊ नका। आणि MMRD बार येऊन जे बोलतीये, आज इथेच नाही सगळीकडे घाटकोपर म्हणा कुठेही म्हणा, तर दुकानाला जाळी लागलेली आहे, त्यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी ती जाळी लावली आणि त्यांना ती जागा काही त्यांच्या नावावर केलेली नाही किंवा कब्जा पण केले। तर जाळीच्या बाहेरची जागा आहे ती मोकळी आहे, फुटपाथ। पण जे अनलिगल धंदे करतायत, अनलिगल जे गाळे आहेत, जे अनलिगल दुकान आहे, त्याला तुम्ही तोडा, आमचं काही म्हणणं नाही। पण मी हेच ह्या असोसिएशनच्या वतीने सरकारला अपील करील की ज्या लोकांना कायदेशीर मदत मिळावी, त्यांचे हे दुकान आहे, जी जागा त्यांनी फुटपाथची घेतलेली आहे, MMRDने त्याचा सर्वे करावा आणि लिगल पद्धतीने त्यांना ती करून द्यावी। ते जे काही असतील त्यांचे चार्जेस ते भरायला, पे करायला ते तयार आहेत। तर माझं हेच म्हणणं आहे की MMRDच्या कायदेशीर म्हणणं आहे किंवा सरकारला हेच म्हणणं आहे की यांना मदत मिळावी, आणि की यांना भयभीत करू नये, वारंवार यांना ते नोटीस लावू नये, कारण जे लिगल आहेत त्यांना नोटीस लावू नये, जे अनलिगल आहे तुम्ही त्यांना नोटीस लावू शकता। साधारण ते आता 500 लोक आहेत, 200 जी दुकान आहेत आज सगळे बंद आहेत। लोकांना बघताय तुम्ही, त्रास होतोय, सगळ्यांची दुकानं बंद आणि हर एक माणूस आपल्या पोटासाठी दुकान खोलून बसलाय, त्यांची रोजीरोटी ठप्प आहे। का की नोटीस लावतायत मग दुकानं बंद आहेत, कादा येणार मग तोडणार। तर त्यापर्यंत MMRD कडे माझी विनंती असेल की ह्या फेडरेशनला लल्लूबाई कंपाऊंड मध्ये जे काही दुकान आहेत ते कायदेशीर आहेत, लिगल आहेत आणि त्यांना अनलिगल कुठेही नाही। जे अनलिगल आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा, लिगल लोकांना त्रास देऊ नये, आमची हीच मागणी आहे।